आळंदीमध्ये नृसिंह सरस्वती म्हणून एक प्रख्यात साधूंना स्वस्वरूपाचा ध्यास लागला. त्यांनी योगशास्त्रातील विविध साधना केल्या, परंतु त्यांना समाधी अवस्था साध्य होत नव्हती. पुष्कळ गुरु शोधले, पण काहीच फायदा झाला नाही. त्यात अक्कलकोट स्वामींची कीर्ती ऐकून ते अक्कलकोटमध्ये आले. स्वामींनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने बघितले आणि योगशास्त्रातील आज्ञाचक्रात कसे भेदावे अशा अर्थाचा एक श्लोक म्हटला आणि नृसिंह सरस्वती आळंदीकर स्वामींना समाधीच लागली. भानावर आल्यानंतर त्यांच्यात अनन्य भक्तीचा भाव जागृत झाला. त्यांनी स्वामींची स्तुती केली. पुढे काही दिवस ते अक्कलकोट येथे राहिले आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन ते पुन्हा आळंदीस आले. त्यांची योगसिद्धी झालेलीच होती आणि त्यांचे चमत्कार बघून त्यांच्याकडे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत होती. त्यांची कीर्ती सर्वदूर पसरू लागली. स्वामींचे त्यांच्या बाळांवर बारीक लक्ष असते आणि एके दिवशी आळंदीकर स्वामी हे अक्कलकोटमध्ये आले. तेव्हा स्वामी बोलले, क्या रंडी अभी तक छोडी नाही? स्वामीने असे बोलताच आळंदीकर स्वामी अतिशय नम्रतेने बोलले, स्वामी, रंडी छोड़ने के वास्ते आपकी कृपा होना यही इलाज है. हे बोलणे ऐकताच स्वामी हसू लागले आणि जवळच असलेल्या सेवेकरी मंडळींना बघून बोलले, अहो, हे थोर महापुरुष आहेत, त्यांना बसण्यास आसन द्या. त्यानंतर नृसिंह सरस्वती आळंदीकर स्वामी आसनावर बसले. पुढे जेव्हा आळंदीकर स्वामींना रंडी म्हणजे काय असे विचारले असता ते हसले आणि बोलले, रंडी म्हणजे स्वामी महाराज मला सिद्धी सोडण्यास सांगत आहेत. आता सर्व सेवेकऱ्यांना सुरू असलेला प्रकार लक्षात आला. त्यानंतर स्वामी हुकमाप्रमाणे सिद्धी वगैरे शक्तीचा वापर बंद केला. योगाभ्यास कमी करून शेवटच्या श्वासापर्यंत ते नामस्मरणात वेळ घालवू लागले. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की विनाकारण केलेली स्तुती, मोठेपणा हे स्वामी प्राप्तीमधील अडथळे आहेत. त्यात फसायचे नाहीये, हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.